नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण जुनोनी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील प्रगतिशील शेतकरी श्री प्रकाश सरगर पाटील यांच्या डाळिंबाच्या बागेत बसलेलो आहोत। तर त्यांना यावर्षी कशा प्रकारे आणि किती भाव मिळाला किंवा कसं उत्पन्न मिळालं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। पाटील साहेब, तुम्ही जे काय आता ह्या वर्षी तुम्हाला उत्पादन मिळालं किंवा भाव जो तुम्हाला चांगला मिळाला, तर ह्या तुमच्या यशामागचं काय गमक आहे हे तुम्ही थोडक्यात शेतकऱ्यांना सांगावे आमची विनंती आहे। आता ह्या वर्षी जर वातावरण बघितलं, अतिशय तसं किचकट वातावरण होतं बरं का। पहिल्यांदा साहेब आलते, गोसावी सर आलते माझ्याकडे, साधारण जूनमध्ये आलते। मला वाटते आपण पानगळ केल्यानंतर आलता बरोबर। आणि त्या दरम्यान त्यांनी मला काय सुचवले होत्या गोष्टी, म्हणजे जसं की व्हायटरमोन आणि ताबाचा वापर करणे। आणि मी बरोबर पाऊस इतका होता की कळी निघले मी तिने सांगितलेल्या पद्धतीने स्प्रे घेतला, तर त्या स्प्रेचा रिझल्ट असा आला की पडत्या पावसात सुद्धा बाग सेट झालेली सुद्धा मला समजली नाही। आणि माझ्या बरोबर ज्या बागा होत्या, बाकीच्या शेतकऱ्यांच्या मित्रांच्या बागा ज्या आहेत त्यामध्ये ह्या पद्धतीने सेटिंग भेटलेलं नाही। आता इतर जे रोगांच्या नियंत्रणाच्या बाबतीत असू दे किंवा इतर जे नेमॅटोडच्या नियंत्रणाच्या बाबतीत असू दे, तर ह्या बाबतीत तुम्हाला कॅन बायोसिसच्या जैविक उत्पादनांचा कशा पद्धतीने मदत झाली? आपण काय केलंय की नेमॅटोडसाठी आपण प्रत्येक अमावस्याला आपलं निमेस्टिन आणि कॉम्बॅक्ट हे दोन्हीचं आपण कॉम्बिनेशन ड्रिंचिंग दिलेलं आहे, ड्रिपद्वारे दिलेलं आहे। आणि पौर्णिमे दरम्यान आपण मिलेस्टिन आणि सुडो हे खालून पण दिले। आणि तेलेच्या ज्या वातावरणामध्ये तेलाचा एकदा अटॅक आलेला, पण त्या दरम्यान पण आपण हे जे स्प्रे सुडो मिलेस्टिनचे स्प्रे दिले आणि आपल्याला चांगले नियंत्रण त्यापासून मिळाले। आता पाटील साहेब, बरेच शेतकऱ्यांची इच्छा आहे की त्यांना सुद्धा ऑर्गॅनिक किंवा जैविक पद्धतीने शेती करायची आहे, तर पण काही अडचणीमुळे त्यांना ते जमत नाही किंवा त्यांचा अजून तिकडे म्हणावं तसा ओढा किंवा कल दिसत नाही, तर त्या शेतकऱ्यांना तुम्हाला काय सांगू इच्छिता तुम्ही? आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जमिनीवर काम केलं पाहिजे। मग त्यासाठी ऑर्गॅनिक मॅटर शेणखताचा वापर भरपूर केला पाहिजे, पालापाचोळा आहे। त्यानंतर मी आता वैयक्तिक सांगायला गेलं तर माझ्याकडे 10 गायी आहेत, देशी गायी आहेत। त्याचं मी बायोगॅसमधनं जो स्लरी बाहेर पडते त्याचा वापर मी साधारण 15व्या दिवशी माझा 3-4 लिटर प्रति झाड वापर होतोय। त्याचबरोबर मी कंपनीचे जे बायोलॉजिकल जे प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टचा पण वापर करतोय, त्यामुळे मला रिझल्ट अप्रतिम मिळत गेले। तसं बघायला गेलं तर आता ॲव्हरेज सुद्धा बघितलं मी, झाडाला मला साधारण 15 किलोपर्यंत ॲव्हरेज बसते आणि कलर अप्रतिम आलेला आहे। सेटिंग नाही भेटलं किंवा लोकांच्या सेटिंग भेटल्यानंतर पाकळी करपा आहे, कूज आहे, या बऱ्याचशा बागा गेल्यात, तर आपल्याला ते प्रॉब्लेम खूप कमी जाणवले, नाही असं नाही पण जाणवले, पण खूप कमी जाणवले। आणि अशा पद्धतीने आपली बाग एकदम चांगल्या पद्धतीनं उत्पादन मिळालेलं आहे। धन्यवाद पाटील साहेब। आणि मला ह्या अनुषंगाने एवढंच सांगायचं आहे की आपल्याला जर चांगले दर, चांगला माल जर मिळवायचे असेल तर आपल्याला जैविक शेती, सेंद्रिय शेती ह्याचा आधार घेऊनच आपल्याला पुढे जावं लागणार आहे, तर भविष्यात आपली शेती चांगली टिकेल आणि आपला जो पिकवणारं जे आपण उत्पादन पिकवणार आहे शेतीतून ते सुद्धा चांगल्या आणि उत्तम प्रतीचं उत्पादन आपल्याला मिळेल, हे पाटील साहेबांच्या ह्या अनुभवातून आपल्या लक्षात आलेलं आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी याचा अवलंब करावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। धन्यवाद पाटील। धन्यवाद।